चला नमस्कार. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. मुदतवाढ आणि चूक सुधारण्याची मोठी संधी मिळेल. लाडकी बहीण योजनेसाठी गुड न्यूज आलेली आहे. तुमची केवायसी चुकली असेल, तुम्हाला मुदतवाढ त्या ठिकाणी मिळणार आहे आणि चूक सुधारण्याची संधी सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. अनेक महिलांना नाही तर 25 लाख महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते आले नाहीत, त्या महिलांना त्याचे पैसे येतील. आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल लाईक करा, नवीन आहेत सबस्क्राईब करा आणि सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा. दुसरं महत्त्वाचं, ज्यांच्या खात्यात पैसे अजूनही जमा झाले नाहीत त्यांना आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही. का बरं? कारण हे सगळं कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आता बघूया की आनंदाची बातमी लाडक्या बहिणीला नेमकी काय आहे. तुमचे पैसे का थांबलेत? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर बघा. अनेक महिलांना केवायसी करून डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. म्हणजे तुम्ही केवायसी ऑलरेडी केलेली आहे, तरीही तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा जो हप्ता आहे तो अजूनही मिळालेला नाही. नोव्हेंबरचा काही महिला असतील, त्या महिलांना केवायसी करूनही नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता मिळाला नसेल. ठीक आहे, म्हणजे नोव्हेंबरचा सुद्धा नाही मिळाला, डिसेंबरचा सुद्धा नाही मिळाला. यामुळे मनात संभ्रम निर्माण झाला होता आणि काही महिलांचे लाभ पूर्णपणेच बंद झालेले आहेत. नोव्हेंबर नाही, डिसेंबर नाही आणि ऑक्टोबर नाही. का? तर त्याचं कारण केवायसी आहे. आता हे लाभ तुमचे पुन्हा कसे सुरू होतील बघा. घाबरू नका, योजना बंद झालेली नाही असं म्हटले. इथे बघा ही योजना आणि चालू दाखवले, तुम्हाला इथं पेन दाखवलं, याचा अर्थ तुम्हाला तांत्रिक बदल त्या ठिकाणी करता येणार आहेत. लाभ बंद होण्याचं मुख्य कारण केवायसी मधील तांत्रिक चूक आहे. मात्र आता केवायसी मधील झालेली चूक सुधारण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबत दुरुस्ती सुद्धा होणार. तुम्ही फक्त एकट्या नाही आहात ज्यांना पैसे आले नाहीत किंवा केवायसी करूनही पैसे जमा झाले नाही किंवा यस पर्याय केलेला आहे किंवा तांत्रिक अडचण, तर तशा महिला किती तर 25 लाख महिला आहेत. राज्यातील जवळपास 25 लाख महिलांचे पैसे थांबलेले आहेत. 25 लाख महिला तांत्रिक अडचणीमुळे केवायसी करू शकल्या नाहीत किंवा त्यांच्या अर्जामध्ये चुका झालेल्या आहेत. त्याच्यामुळे या 25 लाख महिलांचे हप्ते कुठले? नोव्हेंबर डिसेंबर थांबलेले. आता सर्वात मोठी आणि लक्षात ठेवा, सामान्य चूक शासकीय नोकरदार हा जो पर्याय आहे, या पर्यायाला महिलांनी यस केलेला आहे. शासकीय नोकरदार. अनेक महिलांनी केवायसी करताना चुकून शासकीय नोकरदार गव्हर्नमेंट एम्प्लॉई हा पर्याय निवडला आहे. आणि लक्षात ठेवा, शासकीय कर्मचारी योजनेसाठी पात्र नसल्यामुळे या महिलांचे पैसे आपोआपच थांबलेले आहेत, बंद झालेले आहेत. मग या प्रकारचा बघा, शासकीय नोकरदार गव्हर्नमेंट एम्प्लॉई, तिथं तुम्ही यस केलं होतं. मग आता इतर तांत्रिक अडचणी कोणकोणत्या होत्या? या तांत्रिक अडचणीमुळे महिलांना पैसे जमा झालेले नाहीत. त्या तीनही तांत्रिक अडचणी पाहणं महत्वाचं आहे. नंबर 1, वेबसाईट जी आहे तर वेबसाईटवर एरर येत होता. सर्व्हर डाऊन असल्यामुळे अपूर्ण किंवा पूर्ण जो आहे तो अर्ज झालेला नाहीये. नंबर 1 अडचण. नंबर 2 ची ओटीपीची समस्या होती, ओटीपीचा इश्यू होता. मोबाईलवर ओटीपी न येणे हे पण एक कारण होतं. त्यानंतर केवायसी अपूर्ण आहे. ठीक आहे, माहिती वेळेत अपडेट न होणे या कारणामुळे सुद्धा या तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणीचे पैसे त्यांना मिळालेले नाही. त्यानंतर आता पुढे काय करायचं आहे, शासन स्तरावर आता दुरुस्तीची जी काय आहे तर प्रक्रिया सुरू होत आहे. या प्रकारे तुम्हाला दुरुस्तीची प्रक्रिया केली जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नव्याने एडिटसाठी ऑप्शन सुद्धा केवायसीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. तुमचे पैसे पुन्हा सुरू करण्यासाठी एक नवीन पडताळणी प्रक्रिया, ज्याला व्हेरिफिकेशन प्रोसेस म्हणतात, ती आता नव्याने राबवली जाणार आहे. ठीक आहे, आता ही प्रोसेस कशी असणार आहे, कशी राबवली जाणार आहे आणि तुम्हाला एडिटची कशी संधी. नंबर 1, उपाय नंबर 1 तुमचा आहे बघा. इकडे तुम्हाला एक चित्र दाखवलेलं आहे, दिसतंय चित्र? ओके, उपाय काय आहे त्या ठिकाणी? उपायामध्ये जर पाहिलं असेल तर प्रत्यक्ष पडताळणी. नंबर 1 प्रत्यक्ष पडताळणी. ही व्यक्ती आहे अंगणवाडी सेविका, तुमच्या घरापर्यंत येणार आहे. ही आहे प्रत्यक्ष अंगणवाडी सेविका. तुमच्या माहितीच्या पडताळणीसाठी करण्यासाठी किंवा तुमची माहिती पडताळणी करण्यासाठी अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष तुम्हाला मदत करणार आहेत. तुम्हाला विचारणारे प्रश्न ते तुम्हाला व्यवस्थित सहकार्य करायचं. त्यानंतर
पडताळणीमध्ये काय तपासलं जाणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं जी काही शासकीय नोकरदार आहेत का नाहीत हेच सगळ्यात महत्त्वाचं तपासलं जाणार आहे. तुम्ही खरंच शासकीय नोकरदार आहात की एक टायमिंग ठीक आहे मिस्टेक होती हे तिथं तपासलं जाणार आहे. तुम्ही खरंच सरकारी नोकरीदार आहात का किंवा तुमच्याकडून चुकून तो एस पर्याय झालेला आहे सरकारी नोकरीदार आहात. फक्त एवढंच महत्त्वाची गोष्ट तुमची तपासली जाणार आहे आणि तिथून तुमची पडताळणी जे ती केली जाणार. त्यानंतर वस्तुस्थिती तपासून तुम्हाला न्याय दिला जाणार आहे. 2 नंबरचा महत्त्वाचा पर्याय ई-केवायसी एडिटचं ऑप्शन तुम्हाला दिलं जाणार आहे. इकडे तुम्हाला दुरुस्ती केली जाणार आहे. पडताळणी पूर्ण झाल्यावर अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष येतील, सरकारी नोकरदार आहेत का चेक करतील. त्यानंतर पडताळणी पूर्ण होईल आणि तुम्हाला ई-केवायसी मध्ये बदल करण्यासाठी किंवा एडिट ऑप्शन तशी संधी दिली जाईल आणि जेव्हा तुम्ही तुमची चूक सुधारू शकाल त्यानंतरच त्या ठिकाणी तुम्हाला लाभ पुन्हा सुरू होणार. जे काही पैसे तुम्हाला मिळाले नाहीत ते पैसे पुन्हा तुमच्या खात्यामध्ये सुरू केले जाणार आहेत. एकदा चूक सुधारली की लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू होणार आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला तुमची चूक सुधारत नाही तोपर्यंत पैसे येणार नाहीत, परंतु एकदा चूक सुधारली तर आजपर्यंत जसे तुम्हाला पैसे मिळाले त्याच प्रकारे पैसे तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहे. ज्या महिला खरोखरच पात्र आहेत त्यांना त्यांचे हक्काचे पैसे नक्कीच मिळतील, लक्षात ठेवायचे. सगळ्या महिलांना ज्या 25 लाख भगिनी आहेत नोव्हेंबर डिसेंबर पासून परेशान आहेत, पैसे आलेले नाहीत, अशा महिलांसाठी आता निर्णय कधी होणार लक्षात ठेवा. आता तुमचा हा पडताळणीचा निर्णय कधी होणार आहे, तुम्हाला जानेवारीचा हप्ता कधी येणार आहे, त्यासोबत मागचे नोव्हेंबर डिसेंबरचे सुद्धा येणार आहेत का. तर ई-केवायसी करण्याची बघा निर्णय कधी होणार आहे, आचारसंहितेच्या नंतर तुमचा निर्णय केला जाणार आहे. ई-केवायसी करायची राहिलेल्या आणि चुका झालेल्या महिलांसाठी आचारसंहितेनंतर सकारात्मक तुमचा एक पॉझिटिव्ह निर्णय घेतला जाणार आहे. आणि आचारसंहिता झाल्याच्या नंतर ई-केवायसी करताना शासकीय नोकरदार हा पर्याय ज्या ज्या महिलांनी निवडला होता आणि ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे नव्हते मिळाले त्या महिलांना लाभ मिळू शकला नाही, अशा ज्या कुठल्या महिला होते आता शासन स्तरावरून दुरुस्तीची संधी त्या महिलांना दिली जाणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सोलापूर वैशाली भोसले यांनी डिटेल दिलेली आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर 3 महत्त्वाच्या बाबी आहेत. योजना बंद नाहीये, फक्त तांत्रिक अडचण आहे. शासकीय नोकरदार ही चूक तपासली जाईल आणि त्यानंतर अंगणवाडी सेविका पडताळणी करतील. आचारसंहितेनंतर दुरुस्तीची संधी तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण केलं जाणार आहे. म्हणून म्हटलंय की निश्चिंत राहा, तुम्हाला तुमची चूक सुधारण्याची संधी नक्की मिळणार आहे. तोपर्यंत कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि काळजी करायची आवश्यकता नाही. पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित होतील. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओला पहिलं लाईक करा. ज्या महिला नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नाहीये काळजी करू नका ताईंना म्हणा, हा व्हिडिओ त्या महिलांपर्यंत नक्की शेअर करून द्या. चॅनलला नवीन आहेत अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि सगळ्या महाराष्ट्रात त्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या, कारण इथं तुम्हाला ऑथेंटिक संपूर्ण डिटेल माहिती ठीक आहे लाडक्या बहिणीची दिली जाते. थांबतोय.